EVM मशीनद्वारे मतदान बंद करा. शिवसेना उभाटा गटाची मागणी. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. EVM मशीनद्वारे मतदान बंद करावे अशी मागणी गुरुवारी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जनतेला व आम्हाला पूर्णपणे शंका आहे. EVM मशीनद्वारे मतदान बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे. बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. EVM मशीन पूर्णपणे घातक आहे हे वारंवार सिद्ध झाले. याबाबत नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगासमोर विविध राज्यातून लोकांनी तसेच सर्वोच्च न्यायालयातील वकील यांनी सुद्धा धरणे आंदोलन याविरोधात केले होते. यासाठी EVM मशीनद्वारे मतदान बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे. लोकशाही जिवंत राहील असेही निवेदनात म्हटले आहे. अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदन देताना शिवसेनेचे पंचवटी विभाग प्रमुख नितीन जाधव, डॉक्टर चंद्रकांत सोनवणे, जयराम कारवाळ, महेंद्र आव्हाड, मनोज गोसावी, रवींद्र हिरोळकर, ज्ञानेश्वर फड, वसंत वळवी, नंदू वराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक छोटा शिवसैनिक, पंचवटी विभाग प्रमुख नितीन जाधव. आम्ही आज येथे अप्पर अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. EVM बंद होय याबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमचे शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी इथे उपस्थित होते. EVM बंद होणे हे फार गरजेचे आहे, कारण की हे लोकशाहीसाठी घातक आहे. EVM बंद होणे यासाठी दिल्ली येथे निवड आयोगासमोर साधारण 6 लाख लोकांनी आंदोलन केले होते. ते कुठल्याही प्रसार माध्यमाला आले नव्हते. पण आता आम्ही हे निवेदन देऊन अप्पर अधिकारी यांना EVM त्वरित बंद करावे अशी मागणी केलेली आहे. आमचे बरेचसे पदाधिकारी, आमचे उपमहानगर प्रमुख नंदू वराडे, शाखा प्रमुख जयराम कारवाळ, उपविभाग प्रमुख वसंत वळवी, ज्ञानेश्वर फड, सचिन जाधव, डॉक्टर सोनवणे, रवी देसले, आमचे सर्व शिवसैनिक इथे उपस्थित होते व आम्ही निवेदन पारदे साहेबांना निवेदन दिलेले आहे. याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून EVM मशीन हे बंद व्हावे. AB न्यूजसाठी विकी पवार, नाशिक.